राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि गड इंग्लज इथल्या सारथी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं महिलांसाठी भव्य झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या स्पर्धेमुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळाल्याची भावना स्पर्धक महिलांनी व्यक्त केली। तारळे खुर्द इथं राधानगरी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि गड इंग्लज इथल्या सारथी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं घेण्यात आलेल्या झिम्मा फुगडी स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेमध्ये 22हून अधिक स्पर्धक महिलांच्या गटाने सहभाग घेतला होता। यावेळी बोलताना दीप्ती चौगले यांनी महिलांच्या रोजच्या रहाटगाडग्यातून त्यांना वेगळेपण मिळावं आणि भारतीय संस्कृतीतील महिलांच्या लोप पावत चाललेल्या कला आणि गुणांना व्यासपीठ मिळाल्याचं सांगितलं। आमचे सर्व पदाधिकारी महिला यांनी एक मोठ्या संख्येने हा जो कार्यक्रम घेतलाय, महिलांना एकत्र केले, जी लोक पावत चाललेली जी लोककला आहे आपली, त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे। आणि यातून महिलांना एक रोजच्या जीवनात जे चूल मूल किंवा जी रोजची रहाटगाडगे रोजची कामं, यातून एक वेगळेपणा बघायला मिळाला, एक आपले विचार मांडायला मिळाले, आपली जी कला आहे ती साध्य करता आली यातून। आणि चूल आणि मूल म्हणता येईल, आता ज्या महिला खूप पुढे गेलेल्या आहेत, या चूल आणि मूल याच्यामध्ये अडकून नाही पडलेले आहेत आणि आता पुरुषांच्या बरोबरीने महिला कार्य करत आहेत। आजच्या कार्यक्रमात तुम्हाला पाहायला मिळालं असेल की पुरुषांच्या बरोबरीने तोडीस तोड महिला आज उभ्या आहेत। आणि हा जो आपला महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम आज सादर केला, आज खूप छान आहे आणि याचं खूप कौतुक वाटतं मला। आणि आदरणीय शिद्रे सरांनी जे यांना प्रोत्साहन दिलं, आपल्या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जे प्रोत्साहन दिलं, त्यांचा पण मी धन्यवाद मानते। बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे शिवसेना ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करते। महिला चूल आणि मूल एवढ्या पुरत्याच मर्यादित न राहता अनेक महिला या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असतात आणि त्यांच्यामध्ये विविध कलागुण असतात। त्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आम्ही सारथी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हा कार्यक्रम घेत असतो। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देणार असल्याचं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे यांनी सांगितलं। दरवर्षी खरं तर हा कार्यक्रम घेतो, याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की महिला या फक्त चूल आणि मूल या संकल्पनेमध्ये न राहता बऱ्याचशा महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या काम करतात, पण त्यांना घराबाहेर पडून त्यांच्या कलागुणांना संधी मिळत नाही। आणि त्याचबरोबर आता नवीन जिमचं जे फॅड आहे, तुम्ही आता पाहिलं असेल की फक्त झिम्मा फुगडी गणपतीच्या वेळेला पारंपरिक जी गाणी दाखवली जातात किंवा नृत्य केली जातात, ही खरं तर महिलांच्या आरोग्यासाठी फार आवश्यक आहेत। यासाठी या जुन्या परंपरांना उजाळा देण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन केलं। खरं तर बाळासाहेबांची शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। त्यामुळे इथं पक्षीय संदर्भ मी कधी घेतलेला नव्हता। माझ्या महिला भगिनी ज्या ग्रामीणमध्ये राहतात, यांच्या या सगळ्या कलागुणांना संधी देण्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे आणि सगळ्यांनीच इथं चांगलं सहभाग घेतला आहे। त्यामुळे निश्चितपणे राधानगरीतल्या सगळ्या महिलांचं मी कौतुक करतो। ज्या महिला भगिनींनी जाणीवपूर्वक हा कार्यक्रम इथं घ्यायला लावला आहे, निश्चितपणे ज्या इतक्या चांगल्या नियोजन करू शकतात, त्या येत्या राजकारणामध्ये सुद्धा चांगलं काम करतील आणि आमच्यातल्या महिलांना योग्य ठिकाणी संधी देण्याचंच काम आम्ही आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली करणार आहोत। पारंपरिक खेळाच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचा उद्देश या कार्यक्रमापाठीमागं असल्याचं शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश चौगले यांनी सांगितलं। जो कार्यक्रम आयोजित केला ते आमचे जिल्हा प्रमुख माननीय शिंत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज जे कार्यक्रमाचं आमच्या जिल्हा प्रमुखांनी आम्हाला नियोजन सांगितलं, खरोखरच ते आनंदाचं आहे, कारण आम्ही असे कार्यक्रम कधी पाहिलेच नव्हते। आज योगायोगाने हे कार्यक्रम बघितल्यानंतर आमच्या महिला पदाधिकाऱ्यांना एक ऊर्जा निर्माण झाली। अशीच ऊर्जा राधानगरी तालुक्यातल्या महिलांच्यामध्ये आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अशीच ऊर्जा सगळ्यांच्यात निर्माण व्हावी, हा उद्दिष्टाचा एक कार्यक्रम आहे हा। आणि हा कार्यक्रम म्हणजे पारंपरिक खेळ आहे आणि हा खेळ असे पारंपरिक खेळ झाले पाहिजेत यासाठी एक दिशा देणारा हा कार्यक्रम आहे। त्यावेळी स्पर्धक महिलांनी झिम्मा फुगडी, घागर फिरवणे, सूप नाचवणे यासह समाज प्रबोधनपर सादरीकरण केलं। यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, जिल्हा उपप्रमुख सुरेश चौगले, कल्पना भोसले, विमल पाटील, रंजना आंबेकर, मयुरी भावके, सागर भावके, तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील, उपतालुका प्रमुख सागर पाटील,
जमीर तहसीलदार, रघुनाथ जोशी, अरुण खामकर, अभि रायकर, उत्तम शेळके, बापू किल्लेदार, विक्रम पाटील, सागर पाटील यांच्यासह महिला आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.